लाडकीमुळे अर्थव्यवस्था खड्ड्यात। अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद। अपात्र लाभार्थ्यांकडून होणार वसुली। लाडकी बहीण योजनेतील घुसखोरीची प्रकरणं काही संपता संपत नाहीयेत। आधीच लाडकीचा तिजोरीवरील भार सहन करताना सरकारची दमछाक होतीये। त्यातच लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र असल्याची माहिती खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे सरकारची सगळ्यात भ्रष्ट योजना म्हणून लाडकी बहीण योजना समोर येत असल्याची चर्चा आहे। लाडकी बहीण योजनेत 14,998 पुरुष लाभार्थी आहेत। 2,289 सरकारी महिला कर्मचारी आहेत। संजय गांधी निराधार योजनेतील 2,32,000 महिलांचा समावेश आहे। 65 वर्षांवरील 1,10,000 महिला देखील आहेत। कुटुंबात एकाऐवजी अधिक लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जवळपास 4 लाख इतकी आहे। 4 चाकी वाहन असलेल्या 2.25 लाख महिला आहेत, तर नमो शेतकरी योजनेच्या 14 लाख लाभार्थी महिला आहेत। दरम्यान कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांच्या नावापुढे फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती काय आहे पाहूयात। या योजनेचे एकूण लाभार्थी आहेत 2,59,00,000। दरमहा लागणारी रक्कम आहे 3,885 कोटी। या योजनेसाठी सुरुवातीला 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती। पडताळणी अंती 2 कोटी पात्र लाभार्थी ठरले। 3,000 कोटी दरमहा अपेक्षित खर्च आहे, तर आत्ताची तरतूद 36,000 कोटी रुपये इतकी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निकषानुसार पडताळणी केल्यानंतर 26 लाख लाभार्थी अपात्र असल्याचं आढळलं असलं तरी प्रत्यक्षात जवळपास 51 लाख म्हणजेच अर्धा कोटी लाडक्या बहिणी अपात्र ठरतील अशी टीकाही सुरू झाली आहे। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तपासणीनंतर निकषात बसत नसल्यास लाडकीचं खातं कायमस्वरूपी बंद केलं जाईल असं सांगितलंय। मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडले, सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली। केवळ माहीत होतं त्यावेळेस ही लाडकी बहीण मतं मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती। आता देताना दमछाक होते आहे, घाम निघते आहे, अनेक खात्यांचे पैसे वडवावे लागत आहेत। आता हे पुन्हा 14,000 मिळालेत, पुन्हा शोधले तर अधिक मिळतील। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत। आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळतं आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जाईल। खरं तर महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झाल्याचं वास्तव आहे। त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खड्ड्यात घालणारी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे। अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली होणार का? अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार का? की पात्र लाभार्थी लाडकींचे लाड पुरवता सरकारचं कंबरडं मोडणार? हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।